हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मी साक्षी घेऊन आली आहे आपल्या सर्वांसाठी एक खास आणि विशेष भाग. विशेष यासाठी मित्रांनो, कारण आज आपण जो भाग घेणार आहोत तो अनेक शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आणि उपयोगी ठरणार आहे. कारण रासायनिक खतांचा वाढता वापर, मातीचे आरोग्य आणि शाश्वत शेतीची वाढती गरज या सर्वांच्या पार्श्वभूमीवर आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. आणि रासायनिक की जैविक, शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी योग्य मार्ग कोणता या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहे इंडियन क्रॉप कल्चरचे संस्थापक, 23 वर्षाचा कृषी क्षेत्रातील अनुभव असणारे आणि नए विश्वास का निर्माण या ध्येयवाक्यासह अनेक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारे श्री छत्रपती वानखेडे सर. आज हे सर आपल्याला अनेक असे शेतीविषयक मार्गदर्शन करून शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न सोडवणार आहे. चला तर मग सुरुवात करूया या विशेष संवादाला. नमस्कार सर, मल्हारच्या या प्लॅटफॉर्मवर आपले खूप खूप स्वागत. धन्यवाद. बरं सर, रासायनिक की जैविक हा जो आज प्रश्न उत्पन्न झाला आहे, या प्रश्नाची आज गरज का निर्माण झाली? रासायनिक की जैविक हा जो प्रश्न आहे हा गेली 35 ते 40 वर्षापासून आपण रासायनिक शेती करतो. ही शेती करत असताना सुरुवातीला आपल्याला जेव्हा रासायनिक म्हणजे ऑर्गॅनिकवरून पारंपरिक शेतीवरून रासायनिक शेतीवर जेव्हा आपण आलो त्यावेळेला खूप चांगलं वाटत होतं, एक नाविन्य काहीतरी नवीन वाटत होतं. पण शेतकऱ्यांमध्ये काही भीती पण होती की हे नवीन जे रासायनिक येते हे भीतीदायक किंवा काही नुकसानकारक ठरेल का म्हणून. मग काय झालं की रासायनिकमध्ये थोडीशी एंट्री करताना किंवा सुरुवात असताना काही खतं शेतकऱ्यांना दिल्या गेली गाव पातळीवर, आणि ती खतं शेतकऱ्यांनी थोड्याफार प्रमाणात वापरली. खूप कमी प्रमाण होतं, म्हणजे एका गावामध्ये 10 बॅग वगैरे असं काहीतरी रासायनिक खताचं प्रमाण होतं. आणि वापरताना त्यांना ते योग्य वाटलं, चांगलं वाटलं, फायदेशीर वाटलं. मग हळूहळू त्याचा वापर वाढत गेला. आपण आजच्या याच्यावरती येऊ. 35 वर्ष हा वापर इतक्या मोठ्या प्रमाणात वाढला की आज त्याचे दुष्परिणाम दिसायला लागले. आणि मग एक नवीन नवीन विचार हे निर्माण झाला की रासायनिक पुढे अयोग्य ठरेल आणि ठरत आहे. म्हणूनच याला काय पर्याय आहे? याला एक सेंद्रिय शेतीचा पर्याय, शाश्वत शेतीचा पर्याय किंवा मग जैविक शेतीचा पर्याय, असे पर्याय समोर आले. आणि त्यामध्ये आता मागील 5-10 वर्षापासून या शेतीवरती शेतकऱ्यांचं काम सुरू झालं. तर शेतकऱ्यांमध्ये खूप संतोष आहे, आनंद आहे, खुशी आहे. त्याचं उत्पादन पण वाढते असं पण निदर्शनास येते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जमीन त्याची दुरुस्त होते. आज जी जमीन त्याची जी प्रॉपर्टी आहे ही खरी त्याची प्रॉपर्टी आहे की तिने कितीतरी वर्ष, 100 वर्ष, हजारो वर्ष तिने चांगलं उत्पादन द्यावं. त्या दृष्टीने जमीन दुरुस्त होते त्याची. तर म्हणून मला वाटते की रासायनिक की जैविक हा मुद्दा जेव्हा येतो समोर तेव्हा जैविक आणि सेंद्रिय अशी जोड त्याला लागेल आणि त्याच प्लॅटफॉर्मवर आपल्याला जावं लागेल. बरं, अनेक शेतकरी आज आपल्या म्हणजे शेती ही आपली आई आहे. शेतीकडे आपण आपले शेतकरी बांधव आई म्हणून तिला पुजतात. तर मग सर, असं आपल्याला या संशोधनामध्ये 23 वर्षाचा आपला अनुभव आहे, आपल्याला काय जाणवलं की शेतीसमोर कुठले आव्हानं आहेत, अनेक शेतकरी कुठले आव्हान फेस करतायत? बरोबर. आता बघा, आई जर म्हणतो आपण तर आईची काळजी घेणे किंवा आईला तो सन्मान देणे, जो आईचा सन्मान आहे, आणि आपली आई कशी किती दिवस चांगली राहील, आणि आईचे आपले संबंध अगदी नात्याचे असतात, रक्ताचे असतात, जवळचे असतात, आणि अशा आईला आपण जोपासलं पाहिजे. हा प्रत्येक शेतकऱ्याचा एक आद्य कर्म पण आहे, एक त्याची जबाबदारी आहे. आणि अशा आईशी जेव्हा आपण शेती संदर्भात जर त्याची तुलना केली, आईची आपण शेती संदर्भात किंवा जमिनीशी तुलना केली, जमीन म्हणजे आपली आई, मग आपण असे काही उत्पादनं, रासायनिक खतं, कीटकनाशकं जे त्या जमिनीत टाकतो, आपण आपल्या हृदयाला आधी विचारा. त्या शेतकऱ्यांना माझा प्रश्न आहे की त्यांनी आधी त्याच्या हृदयाला विचारावं की माझ्या आईसोबत मी जे काही आज करतो आहे, ही रासायनिक खतं टाकून, जहाल कीटकनाशकं टाकून, ती मी माझ्या आईची तब्येत म्हणू आपण त्याला, तर आपण त्या तब्येतीवर काही परिणाम करणाऱ्या गोष्टी टाकतो का, त्याचा भडीमार करतो का, त्याचा अतिरेक करतो का, याचा अभ्यास करणं फार जरुरी आहे. म्हणून म्हणतो मी की आईला जर तुम्हाला जपायचं असेल तर आईला ज्या गोष्टी मानवेल
ज्या गोष्टीमुळं ती आनंदी होईल अशा गोष्टी शेतकऱ्यांनी जर केल्या तर मला वाटते भविष्य जमिनीचं खूप चांगलं राहील, शेतकऱ्यांचंही भविष्य उज्ज्वल होईल, त्यातून असा कोणताही संभ्रम निर्माण होणार नाही. म्हणजे रासायनिक खतांचा वाढता वापर आईच्या आरोग्यासाठी, आपल्या घातक आहे. मातीच्या आरोग्यासाठी खूप घातक खूप आहे. घातक आहे. असे कुठले रासायनिक पदार्थ आहे की जे शेतकरी वापरताय आणि आज आपल्या शेतजमिनीला त्याचा दुष्परिणाम भोगावा लागतोय? खूप पदार्थ आहेत रासायनिकमध्ये. आता तुम्हाला म्हणता येईल युरिया एक आहे. युरियामध्ये आपल्याला नत्र नायट्रोजन मिळतो. सुपर फॉस्फेट एक आहे, फॉस्फेट स्वरूपामध्ये ज्याच्यामध्ये स्फुरद मिळतो, मराठीत त्याला स्फुरद म्हणतात. त्याच्यानंतर पोटॅश एक आहे. हे सगळे खतं जमिनीला अपाय करणारेच आहे. याचा दुसरा सोर्स जर असेल जो सेंद्रिय स्वरूपातला असेल, ऑर्गॅनिक स्वरूपातला असेल, जैविक स्वरूपातला असेल किंवा शाश्वत शेतीमध्ये असा कोणता सोर्स येत असेल की जो निसर्गतः आपल्याला तो अवेलेबल होईल, असा सोर्स जर वापरला तर नक्की ह्या दोनमध्ये मला वाटते रासायनिक आणि जैविक किंवा शाश्वत शेती असा एक ज्याची दोघांची तुलना जर केली आपण तर नक्कीच तो सोर्स आपल्याला चांगला असेल. आणि शेतकरी या सगळ्याकडे काय पाहतो की आपला फायदा कसा वाढेल, रासायनिक खतं आपण वापरतोय तर आपण त्याच्याने आपलं उत्पादन वाढेल, पण हा जो संभ्रम आहे शेतकऱ्यांमध्ये की आपण रासायनिक जर वापरलं तर आपलं उत्पादन वाढेल आणि जैविक वापरलं तर कमी उत्पादन होईल, हा संभ्रम नेमकी आपण कसा दूर कराल? रासायनिक वापरलं तर आपलं उत्पादन वाढेल हे एका विशिष्ट पातळीपर्यंत बरोबर होतं, पण मला असं म्हणायचं आहे की जमिनीची कॅपॅसिटी, जमिनीची पात्रता रासायनिक सहन करण्याची, त्याला एक ऑप्टिमम लेवल आहे. त्या लेवलपर्यंत एका एकराला तुम्ही 5 बॅग टाकायला पाहिजे, 100 किलो टाकायला पाहिजे, 200 किलो टाकायला पाहिजे. आता त्याचं प्रमाण वाढत चाललं, त्याचं प्रमाण वाढत चाललं. तुम्हाला येणारा रासायनिक खताचा जो सप्लाय आहे वरून, तो सप्लाय आता कमी पडायला लागला आहे. आणि कमी पडता पडता तो कोणत्या लेवलपर्यंत कमी पडावा किंवा कुठल्या लेवलपर्यंत शेतकऱ्यांनी ते वापरायला पाहिजे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मग वापरता वापरता तुम्हाला त्याचं प्रमाण हळूहळू काय झालं, पूर्वीची जमीन आणि आजच्या जमिनीमध्ये खूप फरक पडलेला आहे. पूर्वीच्या जमिनीमध्ये तुम्हाला 10 किलो खत लागत असेल तर 10 किलो टाकावं लागत होतं. तुम्ही अतिरेक करत करत त्या जमिनीची लेवल अशी आणली की आज तुम्हाला 20 किलो खतासाठी किंवा 10 किलो खतासाठी 50 किलो खत टाकावं लागते. याचं लॉजिक सांगतो तुम्हाला मी. युरिया आहे, सुपर फॉस्फेट आहे किंवा पोटॅश आहे, ज्याची पिकाला गरज आहे 10 किलोची, पण जमिनीची लेवल आणि जमिनीचे जे भौतिक गुणधर्म आहे हे इतके बिघडले. कशामुळे बिघडले? याचा अतिरेक केल्यामुळे एवढे बिघडले की 10 किलोच्या त्याच्या अपेक्षेसाठी, पूर्ततेसाठी तुम्हाला 50 किलो खत टाकावं लागते. मग आपण म्हणू की उरलेलं 40 किलो कुठं जाते? उरलेलं 40 किलो खत जमिनीमध्ये अशा स्वरूपामध्ये स्टोअर होते, साठल्या जाते, साठा तयार होतो जमिनीमध्ये की जो पिकाला मिळू शकत नाही. त्याचे वेगळे फॉर्म तयार होऊन जातात आणि त्या फॉर्ममध्ये तो साठा, आज माती परीक्षण जर केलं तर तुम्हाला हे फॉर्म सगळे माती परीक्षणामध्ये येतात की तुमच्या जमिनीत फॉस्फरस अशा अशा याच्यामध्ये आहे, पोटॅश एवढ्या संख्येमध्ये आहे, पण तो मिळू शकत नाही. आणि मग तो मिळत नाही म्हणजे नेमकं काय? तो जोपर्यंत हा स्टॉक आहे तोपर्यंत जमीन तुमची नापिकतेकडे जाते असं त्याचा अर्थ होतो. जमिनीचे जे फीचर्स आहेत, जे आवश्यक फीचर्स आहेत, ते आवश्यक फीचर्स राहत झाले. त्याची काही फीचर्स आहेत ते वाढायला लागले, जे कमी असायला पाहिजे होते. काही फीचर्स आहेत जे कमी असायला पाहिजे होते ते वाढायला लागले आणि काही वाढायला पाहिजे होते ते कमी व्हायला लागले. अशा सगळ्या गोष्टी त्या घडत आहे. त्यामुळं ही मिळण्याची, खतं मिळण्याची जो वेग आहे किंवा जी पद्धत आहे, ज्याला म्हणतो अवेलेबिलिटी, न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी, ही कमी झालेली आहे हे वापरल्यामुळं. म्हणजे शेतकरी आपला फायदा, तर त्यांना असं वाटतं की आपण रासायनिक खतं वापरल्याने आपला फायदा वाढेल, पण हा केवळ त्यांचा संभ्रम आहे. पण त्यात मातीची जी आपली म्हणता जी उत्पादन क्षमता आहे ती कमी होते, दिवसेंदिवस कमी होते. बरं सर, आता जो प्रश्न आपण आज आपल्या या प्लॅटफॉर्मवर आपण उत्पन्न केलेला आहे, रासायनिक की जैविक, नेमकी शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी योग्य मार्ग कुठला? तर आपण काय सांगाल आपल्या शेतकरी मित्रांना? रासायनिक की जैविक याच्यामध्ये आणखी एक हे आहे, कसं एकदम त्यांना रासायनिकवरून जैविकवर न्यायचं म्हटलं ना तर हे लोक तयार होत नाहीत, म्हणजे शेतकरी तयार होत नाही. त्याचं पण काही चुकत नाही, पण शेतकऱ्यांचं चांगलं व्हावं किंवा त्याची जमीन चांगली व्हावी, त्याला उत्पादन पण वाढीला आलं पाहिजे, त्याचं उत्पादनाचा दर्जा पण चांगला असायला पाहिजे. मग यासाठी आपल्याला काय करावं लागेल की एक इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट सिस्टम आहे. थोडंसं रासायनिक, म्हणजे रासायनिकचा पण एक 20% किंवा 25-30% सहभाग ठेवायचा, ऑर्गॅनिकचा पण एक 25-30% सहभाग ठेवायचा आणि जैविकचा पण एक 25-30% सहभाग ठेवायचा. असं तिन्ही मिळून
एक सिस्टम बनवल्या जाते, त्याला आपण इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट सिस्टम म्हणतो. बरं. या पद्धतीमध्ये हळूहळू तो त्याचं डायव्हर्शन होईल आणि खर्च बऱ्यापैकी कमी होईल आणि उत्पादन पातळी तीच असेल. बरं. बऱ्याच ठिकाणी मी बघतो की शेतकऱ्याच्या गोठ्यामधून निघालेलं शेणखत ट्रॉलीमध्ये जाते, ट्रॉलीमधून सरळ शेतात जाते. हे शेणखत जर पिकाच्या मुळाजवळ कुजत असेल तर तिथे अनावश्यक किडी तयार होतात. तिथे हुमणी किडीची निर्मिती होते, उधळीची निर्मिती होते आणि ह्या किडी मग पिकांची मुळं खातात आणि मग शेणखताच्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पिकं जळलेले किंवा पिकं मृत पावलेले तुम्हाला दिसतात बरेचसे प्लॅन्टमधून. तर त्याला हे ताजं शेणखत वापरण्याचे हे आहे, त्याला कुजवून घेतलं पाहिजे आणि कुजवून मग नंतर त्याची माती झाल्यावरती ते वापरलं पाहिजे. अशी एक न्यूट्रिएंट इंटिग्रेटेड सिस्टीम आपण सूचित करू शेतकऱ्यांना करण्यासाठी. बरं, जी सिस्टीम आता तुम्ही आम्हाला अनेक शेतकऱ्यांना सांगितली, इंडियन क्रॉप कल्चर यामध्ये कुठली भूमिका पार पाडताय, किती आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ही सिस्टीम पोहोचवत आहे? इंडियन क्रॉप कल्चर गेल्या 2014 पासूनची निर्मिती झालेली आहे या कंपनीची आणि सुरुवातीला आम्ही असे पारंपरिकच उत्पादनासोबत आणली होती. पण जसं आम्ही त्याच्यावर काम करत गेलो आणि शेतकऱ्यांमध्ये आम्ही काही उणिवा बघितल्या, शेतकऱ्यांना काहीतरी नवीन आवश्यक आहे असं जेव्हा बघितलं की त्याची पीक पद्धती असेल किंवा त्याच्या पिकाला जो रेग्युलर रासायनिक खताचा वापर असेल किंवा त्याच्या पिकाला जो नेहमीची कीटकनाशकाची प्रॅक्टिस करत असेल, फवारण्या करत असेल, खतं देत असेल, हे सगळं बघितल्यावर थोडं आमच्या लक्षात आलं की प्रत्येक कंपनी शेतकऱ्यांकडे असं काहीतरी घेऊन जाते आणि त्याला सांगते की तुम्ही हे आमचं वापरा. पण असं कोणी येत नाही की तुम्ही ही सगळी प्रॅक्टिस थोडीशी कमी करा, खर्च कमी करा आणि हे उत्पादन वापरा. ह्या उत्पादनामुळं मग तुमचा खर्च कमी होईल आणि उत्पादन वाढेल तुमचं, म्हणजे तुमचं इन्कम वाढेल, आवक वाढेल. जर तसं कोणी म्हणणारा गेलं तर थोडीशी शंका पण निर्माण होते शेतकऱ्याला की आजपर्यंत तसं कोणी आलं नाही, पण हे आले तर खरं असेल का. तर त्यांनी एकदम खरं म्हणण्यापेक्षा प्रायोगिक तत्वावरती थोडाफार प्रयत्न करायला हरकत नाही आणि त्याच्याकडे 5 एकर शेती असेल तर त्याने एखाद्या एकरला करून बघावं आणि केल्यावर तो काही नुकसान होणार नाही. त्याला जर तिथं उत्पादन चांगलं वाढलं आणि त्याची जमीन सुपीक होत असली तर त्याला त्याचा फायदाच होईल. तर असं आमचं म्हणणं आहे. म्हणजे एवढ्या मागच्या वर्षात काम करत असताना म्हणून या गोष्टीची गरज भासली की शेतकऱ्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. त्याचं कसं उत्पादन वाढेल आणि खर्च कमी करता येईल, त्याच्या जमिनीला आपल्याला कशी सुपीक करता येईल, की ज्याने आपलं 10 वर्ष, 15 वर्ष, 25 वर्ष पुढे नाव घेतलं पाहिजे. की अशा एका कंपनीनं एक डायव्हर्शन आणलं की त्याच्यामुळं आपली शेती पण चांगली व्हायला लागली. मी उदाहरण सांगतो मॅडम, मागच्या 4 वर्षात आम्ही काम करतो. ही उत्पादनं शेतीत टाकल्यानंतर तिथे हे बॅक्टेरिया, खाली जिवंत बॅक्टेरिया जमिनीमध्ये काम करतात आणि ही खाली जी स्टॉक आहे आपला पडलेला रासायनिक खताचा तो मिळवून देतात. म्हणून माझं असं म्हणणं आहे की हा बॅक्टेरियाचा उपयोग जो शेतकरी करेल, तळमळीची आपली एक हे आहे की त्या शेतकऱ्याची जमीन सुपीक व्हावी, त्या शेतकऱ्यालाचं उत्पन्न वाढावं, त्याच्या जमिनीला पुढचे 50 वर्ष, 100 वर्ष रासायनिक खताची गरज पडू नये, त्याचं उत्पादन पण वाढवलं. कुठल्याही पद्धतीचं उत्पादन असो, भाजीपाला असो, फळं असो, त्यानंतर तुमचं धान्याचं उत्पादन असो, कडधान्य असो, कुठलंही उत्पादन बॅक्टेरियाच्या माध्यमातून करता येते. हे ज्या दिवशी त्याला कळेल त्या दिवशी आपण रासायनिक खतातून मुक्त होऊ. आज पण 50% रासायनिक खताचा शॉर्टेज आहे यावर्षी. त्याच्यामध्ये आता लोकांचं बऱ्यापैकी कल याच्याकडे वळला. मागच्या 2 वर्षापासून 3 वर्षापासून असं म्हणा तुम्ही की जैविकमध्ये अवेअरनेस जो आहे शेतकऱ्यांमध्ये हा वाढायला लागला हळूहळू. म्हणजे आपली कदाचित जी पूर्ती आहे, अपेक्षा आहे, ती अपेक्षा हळूहळू पूर्ण होईल अशी गॅरंटी आहे 100%. मला आशा आहे सर. आणि आपला हा प्लॅटफॉर्म आज आपण त्याच्यासाठीच काम करतोय की ज्या शेतकऱ्यांना माहीत नाहीये जैविक खतं वापरल्याने काय फायदा होऊ शकतो. तर बरं सर, काय सांगू शकता आमच्या शेतकरी बांधवांना की ज्यांना असं वाटतं की आपण जैविक खतं वापरली तर आपला कसा फायदा होईल, त्यांना काय मार्गदर्शन कराल? मी पुन्हा शेतकरी बांधवांना आणखी विनंती वजा रिक्वेस्टही असेल किंवा विनंती असेल माझी की त्यांनी रासायनिकवरून थोडंसं आपला जो खरंच आवडीचा विषय आहे त्या विषयावरून थोडं, आम्ही सांगतो म्हणून नाही, पण जैविक या विषयावरती वळावं, सेंद्रिय ऑर्गॅनिक या विषयावर थोडं वळावं. कारण का याचे दुष्परिणाम आज त्याच्या पण घरामध्ये पोचायला लागलेले आहे. शेतकऱ्यांच्या घरामध्ये पण आज कॅन्सरग्रस्त पेशंट दिसायला लागलेले आहे. याचा पण त्यांनी थोडासा विचार करावा. आणि हे खताच्या रेसिड्यूमधून म्हणा, कीटकनाशकाच्या रेसिड्यूमधून म्हणा, आपल्या घरापर्यंत पोचतात. शेतकरी खूप चांगला हे आहे, पण तो आजच्या याच्यामध्ये त्याचे खर्च, पारिवारिक खर्च, त्याच्या काही गरजा असेल ह्या वाढल्या आणि त्या वाढल्या गरजांमध्ये अपेक्षित भाव वगैरे न मिळाल्यामुळं काही संकल्पना त्याच्याही डोक्यात उभ्या राहिलेल्या आहे की आपण फक्त उत्पादन वाढवायचं, काय करायचं असेल ते करू, किती खतं टाकायचे असतील ते टाकू, ट्रॅक्टर नाही ट्रक आणायचं असेल तर पण आणू, कर्ज काढून आणू पण तरी टाकू. पण ही संकल्पना त्यांनी आता थोडीशी मोडकळीस आणायला पाहिजे.
माझं असं म्हणणं आहे की त्यांनी जैविक मटेरियलवर जर त्यांनी त्याची उत्पादनं तयार केली तर सेंद्रिय उत्पादनाला चांगली एक बाजारपेठ आहे, एक वेगळा वर्ग आहे. त्याचे भाव पण त्याला चांगले मिळतात, 1.5 दुप्पट तिप्पट भाव मिळतात. म्हणजे त्याचं जे उत्पादन आहे त्याच्या खर्चेनुसार त्याच्या ज्या गरजा वाढल्या आहेत त्या गरजा भागवण्यासाठी त्याला ते सहयोगी ठरेल, फायद्याचं ठरेल असं मला वाटतं. बरं सर, 23 वर्षाचा आपला अनुभव आहे, तर आपला अनुभव आणि आपलं संशोधन यावरून आपल्याला असं का वाटलं की आपण हे जैविक खतं निर्माण केले पाहिजे आणि आपण स्वतःचे जैविक खतं निर्माण केले असं आम्हाला कळालं. आमच्या शेतकरी बांधवांना सांगता का की तुमचे कुठले असे जैविक घटक आहेत? मला असं वाटतं, मला एक शब्द तुम्ही आणखी घेतला की स्वतःची उत्पादनं निर्माण केली, आणि इतरांची पण उत्पादनं आहेच, पण आम्ही स्वतःची का निर्माण केले हा एक मोठा प्रश्न आहे, खरं चांगला प्रश्न आहे. एक क्रायटेरिया दिला असतो लायसन्समध्ये आमच्या की याच्यामध्ये अशा अशा कंटेंटपर्यंत म्हणजे या पातळीपर्यंत ही बॅक्टेरिया तुम्ही टाकू शकता, याच्या खाली चालत नाही. याच्या खाली जर तुमचे बॅक्टेरिया आले आमच्या संशोधनामध्ये तर तो प्रॉडक्ट सबस्टँडर्ड ठरतो. तर आम्ही काय केलं, थोडं बॅक्टेरियाचं प्रमाण वाढवून द्यायचा प्रयत्न केला. तर तुम्ही जास्त बॅक्टेरिया टाकण्याला बंधन नाही, बंधन आहे तुम्ही त्यापेक्षा कमी टाकू नका. आम्हाला असा निदर्शनास आलं की वाढलेल्या काउंटमुळं मागच्या याच्यावरती जे आम्हाला रिझल्ट शेतकऱ्यांमध्ये मिळायचे होते, जो शेतकऱ्यांकडून प्रतिसाद येत होता तो दुप्पट यायला लागला त्या काउंटमुळे. मग आम्ही काउंटवर लक्ष केलं. जसं माणसाला त्याच्या मर्जीप्रमाणे फूड जर मिळालं, त्याच्या अपेक्षेप्रमाणे जेवण वगैरे सगळं व्यवस्थित मिळालं, तर आपण म्हणतो की त्याचं सगळं व्यवस्थित असलं तर तो 10 वर्ष 20 वर्ष जास्त जगतो. तर बॅक्टेरियाचं एक विशेष लाईफ आहे. ह्या लाईफमध्ये तुम्हाला त्याला 2, 4, 5, 10 दिवसाची ग्रोथ आपण मिळवू शकतो. तर असं काही फूड टाकता येईल का, याच्यावरती सगळं आम्ही रिसर्च केला, संशोधन केलं, आणि मग त्या पद्धतीने 2-3 वर्षात आम्ही त्याचं काम चालू केलं. तर खूप सुंदर प्रतिसाद मिळतात आम्हाला शेतकऱ्यांकडून, खूपच सुंदर प्रतिसाद मिळतात. बरं, असे कुठले प्रॉडक्ट आहे आपले जे आमच्या शेतकरी बांधवांना कळायला हवेत? आपण कुठले कुठले हां, आता मी तुम्हाला सांगतो की हा एक NPK कन्सोर्टिया आहे. हा NPK कन्सोर्टिया हा लिक्विडमध्ये आहे, हा पावडरमध्ये आहे, हाताची बॅग आहे. आता हा मीडिया आपण म्हणू की हे 3मध्ये करण्याची गरज का भासली तुम्हाला, तर आमचा एक वर्ग आहे की तो जमिनीत खताच्या माध्यमातून बॅक्टेरिया टाकतो, त्याच्यासाठी ही बॅग आहे. आमचा एक दुसरा वर्ग आहे की जो खतात मिसळून किंवा मग ड्रीप इरिगेशनमधून काही बॅक्टेरिया टाकण्याचा प्रयत्न करतो, तर त्याच्यासाठी हा एक मीडिया आहे. दुसरा, काही लोक फवारणीच्या माध्यमातून ड्रेंचिंग वगैरे करतात, तर त्याच्यासाठी ही लिक्विड पण आहे. काही लोकांना लिक्विड आवडते, काही लोकांना पावडर आवडते. तर असा हे एक उत्पादन आहे ज्याच्यामध्ये नायट्रोजन, 3 प्रकारचं नायट्रोजन, याच्यात एक ॲझोटोबॅक्टर, ॲझोस्पिरिलियम आणि रायझोबियम असे 3 प्रकारचे N मिळवणारा बॅक्टेरिया आहे. फक्त नायट्रोजन मिळवणारा 3 प्रकारचे. त्यानंतर फॉस्फेट मिळवणारा एक बॅक्टेरिया आहे, तो आहे PSB, फॉस्फेट सोल्युबल बॅक्टेरिया. तिसरा आहे पोटॅशचा बॅक्टेरिया, म्हणजे त्याला आपण म्हणू की KMB म्हणतात त्याला, फॉस्फेट सोल्युबलायझिंग बाय फर्टिलायझर. आता हे 5 प्रकारचे कंटेंट या एका बाटलीमधून मिळाले, आणि हे कंटेंट तुमचा जो स्टॉक आहे जमिनीमधला खताचा, तो स्टॉक काढण्याचं काम करेल, आणि जसा जसा स्टॉक निघेल तशी तशी जमीन सुपीक बनेल. हे झाले 3 कंटेंट. हा बघा, याच्यामध्ये झिंक सोल असं लिहिलेलं आहे, झिंक सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया. या बॅक्टेरियामधून जमिनीमध्ये जे झिंक आहे पडलेलं, ते झिंक हा बॅक्टेरिया काढून द्यायचं काम करेल. शिवाय याच्यामध्ये सुडोमोनस टाकलेला आहे. तो सुडोमोनस काय करेल मॅडम, की झाडाच्या मुळांवरती एक सूत्रकृमी म्हणतात त्याला, नेमॅटोड्स, ते सूत्रकृमी असे गाठी करून बसतात. जिथे कीड आहे ती सूत्रकृमी काय करतात, खालचं आलेलं अन्नद्रव्य आपल्यापर्यंत घेतात आणि स्वतः खाऊन टाकतात, वरपर्यंत जाऊ देत नाही. त्यांना मारण्याचं काम हा करतो. हा झिंकसोबत सुडोमोनस नावाचा एक बॅक्टेरिया आम्ही टाकलेला आहे. तो सूत्रकृमी नॅचरली खतम करेल, आणि मग जो स्टॉक आहे सगळा तो खालून मुळांमार्फत थेट झाडापर्यंत पोहोचेल. दुसरा एक आहे, हा पोटॅश मिळवून द्यायचं काम करतो. हा पोटॅश बॅक्टेरिया आहे. म्हणजे आपण जे एवढं सगळं पोटॅश बाहेरून आयात केलं, ते टाकलं पिकांना आणि ते जमिनीत स्टोअर झालं. पूर्ण भारतात काही अब्ज टन पोटॅश जमिनीमध्ये आहे. ते काही अब्ज टन पोटॅश आपण पुढचे 10 वर्ष जमिनीतून या बॅक्टेरियाच्या मार्फत काढू शकतो आणि ते पिकांना मिळवून देऊ शकतो. मी नेहमी सांगतो की ही जमिनीत असलेला स्टॉक जसा जसा आपण बाहेर काढू तशी तशी जमीन सुपीक होईल. उलट आहे, लोकांना काय वाटतं आपण ते काढलं की मग जमीन नापीक होईल. तसं नाही आहे, म्हणून ती नापीक आहे. ती जेव्हा आपण विड्रॉल करू सगळं तेव्हा ती जमीन सुपीक बनेल. हा पोटॅश आहे. त्याच्यानंतर
हा एक आहे PSFB म्हणतात त्याला, फॉस्फेट सोल्युबलायझिंग फंगल बायो फर्टिलायझर. याच्यामध्ये फंगल बायो फर्टिलायझर हा शब्द वापरतो मी. याच्यामध्ये बुरशी खाण्याचं काम होतं. ही बुरशी आहे एक. ही बुरशी हानिकारक बुरशींना जमिनीत खाते आणि एक असं आपलं वलय तयार करते काही स्क्वेअर फूटचं, की ती मुळांच्या आजूबाजूला, की कुठल्याही प्रकारची बुरशी आली की त्या बुरशींवरती ही बुरशी जगते, म्हणजे तिचं फूड आहे ते. मग त्या बुरशीला कंट्रोल करण्यासाठी याच्याऐवजी आपल्याला रासायनिक बुरशीनाशकं वापरावं लागतात. ती 1000-2000 रुपये लिटरची असतात, खर्चिक असतात खूप. आणि हे 400-500 रुपये लिटरमध्ये कितीतरी प्रकारच्या बुरशा आणि जवळपास 2-3 महिन्यापर्यंत ती जवळ येत नाही बुरशीला. असा हा एक फंगस प्रॉडक्ट आहे. त्याच्यानंतर हा एक प्रॉडक्ट आहे, हाही त्यातलाच प्रॉडक्ट आहे, PSFB बायो फर्टिलायझर, फॉस्फेट सोल्युबलायझिंग फंगल बायो फर्टिलायझर. आता एका याच्यामध्ये किडीचं काम होतं आणि एका याच्यामध्ये बुरशीचं काम होतं. माझं सांगताना पिक्चरच्या याच्यावरून थोडं चुकलं. हा बुरशीचा आहे आणि हा किडीचा आहे. म्हणजे ह्या जमिनीतल्या सगळ्या हानिकारक किडी खाण्याचं काम करतो आणि ह्या सगळ्या बुरशी खाण्याचं काम करतो. दोन्ही एकच आहे. ह्याच्यात वेगवेगळे कंटेंट आहे. आता कसं होते, थोडं आणखी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, की हा एक 60 हा फवारणीसाठी आपण कीटकनाशक म्हणून काम करतो. याच्यामध्ये संपूर्ण ऑर्गॅनिक कंटेंट आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल नाही आणि हे ऑर्गॅनिक कंटेंट आहे. आता समजा मिरची आहे, भेंडी आहे, टोमॅटो आहे, वांगी आहे, आपण काय करतो, 1-2 दिवसाआधी फवारणी करतो आणि नंतर ते तोडतो, मार्केटला नेतो, नंतर आपण कस्टमरकडे ते पोचते घरी आपल्या, आपण त्याची भाजी करतो. त्याच्यातला रेसिड्यू जो आपल्या शरीरामध्ये जातो पूर्ण कुटुंबाच्या, तो त्याच्यापासून मग जे आजार वगैरे होतात, तर तो जाऊ नये किडीसाठी आपण हा एक ऑर्गॅनिक प्रॉडक्ट तयार केला. समजा हा आपण वापरला तर याचं काय होते, झाडावरती एक कोटिंग तयार होते स्प्रे केल्यानंतर, फवारणी केल्यावर. मच्छर असेल, ज्याला आपण मावा, तुडतुडे वगैरे म्हणतो, ते सगळे याच्यावरती आले आणि त्याला टच झाले की त्याची खाण्याची प्रक्रिया बंद करून टाकते. नुकसानीची पातळी त्याची पिकाची कमी होऊन जाते. आणि याच्यासोबत तुम्हाला एक कंटेंट आहे आपलं, हा कंटेंट जर दिला तर हा बॅक्टेरिया काय करतो, त्या किडींवरती तुरून पडतो आणि जी हा खाण्यापासून वंचित ठेवतो आणि हा त्या किडीला संपवतो. हे दोनचं कॉम्बिनेशन जर आपण त्याच्यावरती मारलं तर हे कोणत्याही प्रकारची कीड असो, तुम्हाला वेगवेगळ्या किडीसाठी वेगवेगळं वापरायची गरज नाही, पण कोणत्याही प्रकारची कीड असो त्या किडीवरती कंट्रोल मिळेल. आणि हा अळीसाठी आहे. हा बॉलवॉर्म वगैरे थोड्याशा हार्ड अळ्या येतात, त्याची प्रतिकारशक्ती थोडी जास्त असते, त्याच्यात थोडे कंटेंट वाढवले आहे आणि हा अळीसाठी तयार केलेला आहे. ही बॉलवॉर्म तुम्हाला नॅचरली कंट्रोल करता येईल या ऑर्गॅनिक पदार्थापासून. आणि आता प्रश्न असा येतो की साहेब, तुम्ही हे सगळं ज्या व्हिडिओमधून सांगितलं, पण आम्हाला बऱ्याचशा बॅक्टेरियाची नावं एवढी सगळी कशी लक्षात ठेवणार म्हणून, मग आम्हाला असं काही द्या तुम्ही की आम्हाला डोक्यात ठेवण्याचं कामच नाही. हा जो आपला एक कन्सेप्ट आहे मॅडम, आता या सगळ्या बॅक्टेरियांची नावं जा विसरून, मग काय केलं, हे सगळं याच्यात असं आम्ही एका याच्यात 5 असं 15 प्रकारचं बॅक्टेरिया सगळ्या 5 बॅक्टेरियामध्ये पोचमध्ये पॅक केले. आणि शेतकऱ्यांना काहीच लक्षात नाही ठेवायचं आहे, फक्त ICCचं एक बायो किट लक्षात ठेवायचं आहे. आणि हे किट ठिबक मार्फत, ड्रीप इरिगेशन मार्फत, खतामार्फत फक्त जमिनीत कसं पोहोचेल इतकी प्रक्रिया शेतकऱ्याला करायची, एकदम सोपं. आम्ही का सोपं केलं आहे की त्यांनी काय काय डोक्यात ठेवावं आणि कितीतरी आमच्यासारखे लोक येतात, मग ते सगळं डोक्यात कसं असणार आहे साहेब, म्हणजे तुमचे 2च गोष्टी आमच्या लक्षात राहिल्या, बाकीचं आम्हाला कोण सांगेन वेळेवरती. त्यांनी काहीच करायचं नाही, त्यांनी फक्त ICCचं बायो किट वापरायचं. सगळे मी सांगितलेले बॅक्टेरिया आतापर्यंतचे सगळ्या किटमधून त्याला मिळतील. अच्छा, म्हणजे ते प्रॉडक्ट्स ना घेता एक किट घेतलं मिळू शकतात. आम्ही अशा काही शेतकऱ्यांसाठी हे तयार केलं की ज्यांना थोडंसं वाचता येत नाही किंवा लिहिता येत नाही किंवा इंग्लिशची नावं समजत नाही, मग तो दुकानात जातो आणि त्याला बोलता येत नाही त्या पद्धती, तर त्यांनी फक्त इतकंच बोलावं की मला ते ICCचं एक किट द्या. तितकं जरी बोलला तरी त्याला तो दुकानदार किट देईल आणि ह्या किटमधून त्याचा सगळ्या समस्यांचं त्याचं निवारण होईल. बरं सर, जैविक घटकांचा वापर केल्यामुळे म्हणजे उत्पादनता आणि गुणवत्ता यामध्ये काय फरक पडतो? उत्पादकता आणि गुणवत्ता आपण म्हणू, उत्पादकता म्हणजे त्याचं उत्पादन वाढलं पाहिजे. जैविक घटकांचा आपण वापर केला म्हणजे आपण काय केलं, आपल्या आईची तब्येत अगोदर दुरुस्त केली जमिनीतली, आणि जमिनीतली तब्येत दुरुस्त केल्याबरोबर त्या पिकाच्या मुळांना इतका फरक पडेल, ती पिकाची सगळी तंतुमुळं, केशमुळं मोठ्या प्रमाणात वाढतील. त्याच्यानंतर त्याचा हा फरक पडेल की जे जमिनीत पडलेला जो रासायनिक खताचा स्टॉक आहे, वरून खतं न टाकता तो स्टॉक त्याला मिळण्यासाठी ती मुळं उत्तेजित होतील
आणि ती शोधतील की कुठं कुठं खतं पडलेली आहे. ही बॅक्टेरिया त्याच्यापर्यंत ते पोहोचवतील आणि त्या यांना मिळेल. आता ही सगळी खतं जर त्या यांना मिळाली चांगल्या याच्यामध्ये, आम्ही जनरली काय करतो की जमिनीच्या वरपेक्षा जमिनीच्या खाली जास्त काम करतो. हे जर सगळं चांगलं होत असेल तर वर त्याची पिकं एकदम चांगली असतात, तिला उत्पादकता चांगली येते, उत्पादन चांगलं येते. आणि हे आलेलं उत्पादन याच्यामध्ये टिकवण क्षमता खूप सुंदर असते, याच्यामध्ये साईज चांगला येतो, आकार चांगला येतो. आणि याच्यामध्ये आणखी सांगतो तुम्हाला, रासायनिक खताची चव आणि यावर आलेल्या भाजीपाल्या आणि फळांची चव याच्यामध्ये तुम्हाला फरक जाणवेल, खूप मोठा फरक जाणवेल. बरं, आता सगळ्या शेतकरी बांधवांना एक प्रश्न पडलेला आहे सर, की जैविक घटक वापरल्याने खर्च कमी होतो का आणि त्याच्याने नफ्यात वाढ होते का? हो, मला सांगायला आवडेल की आणि शाश्वती देऊन सांगायला आवडेल की कोणत्याही गोष्टी करताना त्यांनी प्रायोगिक तत्वावर कराव्या. आम्ही म्हणतो म्हणून सगळं नाही वापरायचं. त्यांनी जर त्याला खरोखर त्याची हे करायची असेल तर त्यांनी थोडा अभ्यास करून प्रायोगिक तत्वावरती 1 एकर 2 एकरला ते करून बघावं. जर त्याला खरोखर उत्पादनात वाढ वाटत असली, खरोखर उत्पादन क्वालिटीचं येत असलं, आम्ही केळीवरती यावर्षी रावेर परिसरामध्ये वगैरे आणि संत्र्यावरती विदर्भामध्ये, तर आम्हाला संत्र्याचे असे काही ग्रोवर शेतकरी मिळाले की सर तुम्ही हे जे आम्हाला दिलं मागे आणि हे आम्ही टाकलं जमिनीत टाकल्यावर पुढच्या वर्षी आमची जमीन वखर वगैरे करण्याची वेळ आली, म्हणजे तिला आपण ते नागरटी वखरटी करतो ती, तर त्या वेळेला आम्हाला त्याच्यात गांडुळांची निर्मिती झालेली दिसली हे टाकल्यामुळे. मग तो वखर चालू असताना तो शेतमालक त्याच्या पाठीमागे गेला आणि त्यांनी त्या मातीत बघितलं की इथे गांडुळं दिसतात, तर त्याने तो वखर थांबवला की मला हे गांडुळं संपवायचे नाही, हे आता मला टिकवायचं आहे आणि यांना वाढवायचं आहे. तर ते थांबवल्यावर मग आम्हाला त्यांनी कॉल केला की सर यांनी गांडुळं वगैरे निर्माण होतात का? तर आम्ही त्यांना असं सांगितलं की याच्यामुळं परिस्थिती फेवरेबल होते, जमिनीतली जी परिस्थिती आहे हीच बदलते, म्हणजे या प्रॉडक्टने ती जमीन आणखी रिचार्ज होईल, त्याच्यात गांडुळासारखे असंख्य प्राणी जे तुम्हाला मदतीचे आहेत ते तयार होतील. हे बॅक्टेरिया गांडुळांना काहीच करत नाही, इतर मित्रकिडींना ते पोषक आहेत, मात्र शत्रुकिडी ते खातात. त्यांना एवढं कळते, इतकी बुद्धी आहे, तर डोळ्याने दिसत नाही, पण त्यांना शत्रू आणि मित्र कळतो. आणि हे वापरल्यानंतर तुम्ही शूज काढून चप्पल काढून त्या जमिनीवरती चाला, ती जमीन तुम्हाला मऊ वाटेल. तर अशा पद्धतीने म्हणून मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की याचा वापर हळूहळू चालू करा, प्रायोगिक तत्वावर करा. तुम्हाला खूप काही करण्याचा आम्ही म्हणत नाही, कोणावरही विश्वास ठेवू नका, प्रायोगिक तत्वावर करा. जे चांगलं वाटेल, खरोखर उत्पादन वाढत असेल, आपली जमीन सुपीक होत असेल तर करायला काहीच हरकत नाही. छान, म्हणजे तुम्ही आपल्या शेतकऱ्यांसाठी जो आज अनमोल सल्ला देताय, कदाचित त्यांनी तो घेतला तर त्यांचा खूप फायदा होईल यातून. नक्कीच नक्कीच. बरं सर, सांगता का की केळी, भाजीपाला, सोयाबीन आणि मका हे पिकवणारे जे आपले शेतकरी बांधव आहेत, त्यांनी नेमकी कुठल्या गोष्टी अशा स्वीकारल्या पाहिजे की त्यांचा नफाही वाढेल आणि उत्पादनही वाढेल? तर त्यांनी आता भाजीपाला आहे, केळी आहे किंवा आणखी काही फळझाडं आहे, जसं आंबा आहे, मोसंबी आहे, चिक्कू आहे, डाळिंब आहे, या गोष्टींसाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो आपल्या जमिनीवरती भर ठेवतो या सगळ्यात. कारण हे बहुवर्षायू झाडं आहे, जे फळझाडं वगैरे म्हणतात आपण. संत्रा, मोसंबी, लिंबू 17, 18, 20 वर्षापर्यंत जमिनीत उभं राहते एकच वेळा लावलं की. केळी आहे ती आपल्याला दरवर्षी लावावं लागते नवीन. डाळिंब बऱ्याच जुन्या वर्षापर्यंत 35 वर्षापर्यंत काम करू शकते वगैरे. आणि भाजीपाला आहे, तुम्हाला तो सिजनेबल लावता येतो. तर लावण्यापूर्वी प्रॅक्टिस आहे आपली, जनरली आपण जमीन वगैरे तयार करतो. जमीन तयार केल्यावर बेसिक डोस टाकतात लोक, आणि बेसिक डोसमध्ये पास झालेला आहे त्यांच्या बेसिक डोसमध्ये सुपर फॉस्फेट वगैरे वापरावं लागते म्हणून पाठ झालं आहे शेतकऱ्यांच्या, त्यांना माहिती आहे सगळं बेसिक डोस कशाला म्हणतात. आणि मग तेच सुपर फॉस्फेट जर जमिनीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात असेल आणि तुम्हाला तो पहिला हप्ता टाकायचा असेल तर हे सुपर फॉस्फेट पहिल्या हप्त्याचं जमिनीत न टाकता आपल्याला तर ते खालून काढून घ्यायचं असेल आणि पिकाला उपलब्ध करता आलं न टाकता, तर न टाकण्यामुळं जो जो तुमचा फायदा आहे एक की ते खत परचेस करायचा फायदा तुमचा झाला, पैसे वाचले तेवढे, आणि खालून ते खत उपलब्ध झालं तुम्हाला, जो स्टॉक आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आहे, टनानी स्टॉक आहे सुपर फॉस्फेटचा खाली, तो उपलब्ध झाला. तर याच्यामध्ये त्याचा तो खताचा खर्च वाचला, शिवाय जमिनीतलं सुपर फॉस्फेट काढल्यामुळं जमीन सुपीकतेकडे वळते आणि जमिनीचा उत्पादकता जो हे आहे म्हणजे आपला रेशो म्हणतो, म्हणजे उत्पादकतेचा रेशो जमिनीचा वाढतो, आपोआपच वाढतो. बरं सर, आपले प्रॉडक्ट जेव्हा आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले तेव्हा कुठला असा अनुभव आपल्याला मिळाला शेतकऱ्यांकडून? त्यांचा रिस्पॉन्स कसा होता? सुंदर रिस्पॉन्स होता, आणि जो कोणी परचेस करण्याच्या याच्यामध्ये होता त्यांना आम्ही स्वतः, तुम्ही एखाद्या एकरला हा ट्राय करून बघा, संत्र्यामध्ये हा ट्राय करा, केळीमध्ये करा, कपाशीमध्ये करा, सोयाबीनमध्ये करा, सगळ्या क्रॉपवरती 1 एकर त्यांनी प्रयत्न केले. आणि मग केलेल्या प्रयत्नानंतर
जेव्हा ते रिझल्ट त्याचे आले आणि तो एक प्रतिसाद आम्हाला तेव्हा तो सांगायला लागला मिळाला की सर असं असं झालं, तुमचं वापरलेलं 1 एकर क्षेत्र वेगळं दिसते, कम्प्लीट वेगळं दिसते आणि आम्ही इतर जे काही प्रॅक्टिस करतो ते क्षेत्र वेगळं दिसते. काय झालं नेमका फरक की इथं मर कमी आहे, इथे झाडांची वाढ वगैरे जी आहे ती सुंदर आहे, झाडांना लागलेली फळांपर्यंत म्हणजे फळं लागलेली खूप सुंदर आहे, त्याच्यानंतर फळांची क्वांटिटी पण मजबूत आहे, चांगली आहे आणि जी गड वगैरे काही होते बाकी आणखी जे दुष्परिणाम दिसतात बाकीच्या ठिकाणी ते दुष्परिणाम इथं अजिबात नाही. पण हे पहिलं वर्ष आहे की यावर्षी आमचा हरभरा एकदम सुंदर आहे, आमची सोयाबीन एकदम छान आहे, तर आम्ही आता हे रेग्युलर वापरण्याचा प्रयत्न करू. पण हे नुकसान शेतकऱ्याचं कमी झालं, अल्टिमेटली त्याचा फायदा वाढला इनडायरेक्टली. तर असे काही बरेच फायदे आहे या बॅक्टेरियापासून. त्याच्यामुळं आम्ही म्हणतो का जैविकवर आपल्याला यावं लागेल एक दिवस आणि ती वेळ जवळच आहे, सगळ्यांनी ते करायला पाहिजे. अशी पुढील 5-10 वर्षामध्ये भारतीय शेतीसमोर कुठले बदल आपल्याला दिसतील? पुढील 5-6 वर्षात आपण असं म्हणू, आता बघा त्याला कदाचित सुरुवात झाली असेल त्या वर्षाला, म्हणजे खताचा तुटवडा पडणे, रासायनिक खताचा. त्याच्यामध्ये रासायनिक खताचा तुटवडा साहजिकच आहे. दुसरा एक बदल असा आहे की कितीतरी रासायनिक कीटकनाशकांवरती बंदी येण्याचे संकेत आहे, दिसत आहेत. काही खूप परिणाम घडवणारे कीटकनाशकं आहे, म्हणजे मानव प्राण्यांवरती, जलचर प्राण्यांवरती, पृथ्वीवरील अनेक प्राण्यांवरती. तर हे परिणाम क्रिएट करणारे जे काही कीटकनाशकं आहे याच्यावरती बंदी येईल असं वाटते. त्याच्यामुळं पुढचे 5-10 वर्ष असं वाटते की अशा पद्धतीचे जातील आणि याला खूप सुवर्ण दिवस येतील, म्हणजे असं म्हणून सुगीचे दिवस येतील बायोला आणि सेंद्रिय उत्पादनांना. मात्र तुम्ही क्वालिटीवरती लक्ष दिलं पाहिजे बनवताना, पण कंपन्यांनी क्वालिटीवरती लक्ष दिलं पाहिजे. इतर कंपन्या काय करतात ते मला माहीत नाही. क्वालिटीवरती सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, संवेदनशील प्रश्न आहे आणि तो जर खरोखर त्याच्या हितासाठी आपण काम करत असू तर पुढचे 5-10 वर्ष पण जो काही बदल घडेल त्या बदलात पण आपला प्लॅटफॉर्म रेडी असेल. बरं, म्हणजे इंडियन क्रॉप कल्चरची उत्पादनं वापरून सुगीचे दिवस येतील शेतकऱ्यांवर तर? नक्कीच, नक्कीच सुगीचे दिवस येतील आणि सुगीचे दिवस येण्यासाठीच आपण ते नये विश्वास का निर्माण जो म्हणतो आपण, मग विश्वास कशाला म्हणतील जर सुगीचे दिवसच आले नाहीत. आणि मला वाटते शेतकऱ्यांना तुमच्या हॉबीच्या माध्यमातून आज जो मला काही इथं वेळ मिळाला बोलण्याचा आणि या माध्यमातून आपण सुगीच्या दिवसांपर्यंत पोहोचलो. त्याचे आता पहिले कसे दिवस होते आपण बघतोच आहे, माहिती आहे आपल्याला. शेतकऱ्यांची नेहमीच ओरड असते आणि खरोखर जर त्याला सुगीचे दिवस आले आणि त्याला वाटलं की आपण ह्या ओरडीतून काहीतरी आपल्याला मिळालं आणि आपली जी अपेक्षा होती ती एक छोट्याशा काही विशिष्ट प्रॉडक्टमधूनच पूर्ण व्हायला लागली, तर इतका सगळा पसारा वापरण्याचं, इतका सगळा खर्च करण्याची त्याला गरज पडणार. बरं, शेतकरी बांधव आपण पाहायला मिळतं की आत्महत्या या गोष्टी बऱ्याच आपल्याला ऐकायला मिळतात. आर्थिक समस्यांना देखील त्यांना सामोरे जावे लागते. तर मग त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल की त्यांनी या संकटाकडे कसं बघावं? हा मुद्दा बऱ्याच दिवसापासून, बऱ्याच वर्षापासून येतो समोर आणि हा मुद्दा का येतो खरं म्हणजे कुठंतरी नापिकी होणं, उत्पादनाचं प्रमाण कमी होणं, खर्च जास्त होणं आणि त्याची तेवढी ऐपत नसते खर्च करण्याची. यावर्षी काय झालं, खतांचा शॉर्टेज आहे. शेतकऱ्यांना वाटलं तसं की मोठे मोठे शेतकरी जे आहे हे शॉर्टेजमध्ये आपल्या खताचा स्टॉक वगैरे सगळं अगोदर करून घेतात बरोबर, आणि मग लहान शेतकऱ्यांची ते वेळेवर घेतात, त्यांची थोडीशी तारांबळ उडते. त्यांना 2 बॅग 5 बॅग 10 बॅग लागतात, ते त्यांची थोडीशी तारांबळ उडते. मग अशा याच्यामध्ये आम्ही काय केलं की आमच्या माणसांना, आमचे जे मार्केटिंगचा स्टाफ आहे आम्ही त्यांना सांगतो की खाली जेव्हा तुम्ही शेतकऱ्यांच्या व्हिजिटला जाता तेव्हा त्यांना तुम्हाला खत नाही मिळालं उदास नका होऊ, नाराज नका होऊ आणि असं नका वाटून घेऊ की मला खत नाही मिळालं तर माझं उत्पादनच येणार नाही. मग अशाच अपेक्षेमध्ये किंवा अशाच चिंतेमध्ये तो काहीतरी तिसरा निर्णय घेतो, असे चुकीचे निर्णय घेतो. तिथपर्यंत आम्ही त्याला थांबवतो. तुम्ही अशा चुकीच्या निर्णयावर येऊ नका, आपल्याजवळ खूप काही सोर्स आहे. तुमचा रासायनिक खताचा तुम्हाला 1 बॅग जरी मिळाली नसेल तरी आम्ही तुम्हाला उत्पादन आणून देऊ. तुम्ही फक्त याचे 1 बॅग 2 बॅग टाका आणि गरीब शेतकरी असेल तर त्याला विशिष्ट सल्ला देऊन, त्याला त्याचं सांत्वन करून, त्याला चांगल्या पद्धतीने सगळं समजावून सांगून की दादा तुमचं उत्पादन सगळं व्यवस्थित होऊ शकते, बियाणं तुम्हाला निवडीचं मिळालं, खत तुम्हाला मिळालं नाही, लाईनमध्ये होते तुम्ही, पण खताचा शॉर्टेज आहे, तर अशा अवस्थेत तुम्ही घाबरून अजिबात जाऊ नका. तुमच्या जमिनीत खूप खत आहे, हे खत आपण विड्रॉल करू, हे खत आपण काढू. तुम्ही 1 वर्ष फक्त तुमची 2 एकर शेती ह्या जैविकने करण्याचा प्रयत्न करा. वेळ आली तर आम्ही त्याला थोडे डेमो पण टाकतो आमच्या माणसांकडून
की गरीब शेतकरी असेल ना तर त्याला फ्रीमध्ये डेमो द्या, करू द्या त्याला 1-2 एकर शेती. अशा प्रकारचे डेमो पण उपस्थित आहे आणि त्याची पण आम्ही त्याला मदत करतो. आणि जर तो शेतकरी त्यावर्षी चांगलं उत्पादन घेऊन सक्सेस झाला, 2 एकराला त्याला खूप चांगलं उत्पादन मिळालं, तर त्याच्याकडनं होणाऱ्या ज्या आत्महत्या वगैरे किंवा जे काही विचार आहे हे विचार त्याचे निघून जातील. तर असं त्या लोकांना मी सांगू इच्छितो. म्हणजे त्या लेवलला त्या निर्णयापर्यंत जाण्याची गरज नाही. तुम्ही आमच्यासोबत राहा आणि आम्ही आत्महत्या कमी करण्याचा प्रयत्न करू देणार नाही. म्हणजे नये विश्वास का निर्माण ही नये जी तुमची विश्वास ध्येय आहे, बिलकुल. की ध्येय वाक्य तुम्ही आज इंडियन क्रॉप कल्चरच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांच्या वतीपर्यंत ते पोहोचवतायत. तर म्हणजे नक्की आता शेतकऱ्यांनी विश्वास ठेवायला हरकत नाही. तर नक्की शेतकरी विश्वास ठेवेल पण. आणि आता तेच आपण नेहमी म्हणतो की प्रायोगिक तत्वावर त्यांनी थोडं करून बघावं. आणि जे छोटे शेतकरी आहे, गरीब शेतकरी आहे, त्यांनी बिलकुल आपली हिंमत न हारता बिलकुल खचून जायचं कारण नाही. आत्महत्या हे शेवटचा पर्याय असू शकत नाही. पहिले त्याच्यावर काहीतरी मार्ग निघू शकतो. खूप काही मार्ग आहे. त्याच्यामुळे त्या निर्णयावर ते जाऊच नाही. माझं तर म्हणणं त्या निर्णयावर त्यांनी अजिबातच जाऊ नये. खूप पर्याय आहे. आणि ज्याला वाटत असेल माझ्या या यूट्यूबच्या आजच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांना आणखी सांगू इच्छितो, ज्यांच्या डोक्यात असे प्रश्न येत असतील त्यांनी माझा नंबर घ्यावा आणि आधी मला कॉल करावा की सर मला अशी परिस्थिती आहे, मी तुम्हाला पैशाचं जरी मदत करू शकत नसेल पण मी तुम्हाला बुद्धीची आणि मार्गदर्शनाची नेहमी मदत करेल. तुम्हाला त्या निर्णयावरती जायचं काम पडणार नाही असं मी खात्रीनं सांगतो. ठीक आहे, छान. बरं सर, आता आपण हॉबीडुबी या प्लॅटफॉर्मवर आलेला आहात. हॉबीडुबी हा प्लॅटफॉर्म म्हणजे एक असा प्लॅटफॉर्म आहे सर की तो छंद जोपासले जातात. बरोबर. अनेक असे जे आपले आपण पाहिलं की छान कर्तृत्ववान व्यक्ती असतात, तर त्यांना काही ना काही छंद असतो. तसं आपल्याला काय छंद आहे तो आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. मला छंद आहे थोडा. आम्ही आमच्या घरी एक परसबाग तयार केलेली आहे छोटीशी. आणि बाग म्हणजे त्याला किचन गार्डनिंग वगैरे म्हणू शकतो आपण. मग त्या बागेला मी सकाळी उठल्याबरोबर झाडांच्या सानिध्यात जावं म्हणून मग त्या बागेत जाऊन त्याला काही खुरपणी करायची असेल, त्याची काही पानं काढायची असेल, पिकलेली पानं किंवा वाढलेली पानं, त्याला पाणी द्यायचं असेल किंवा त्याला पाण्याचा फवारा द्यायचा असेल, तर ही छोटी मोठी कामं आमच्या घरच्या लोकांचं आम्हाला खूप सहकार्य आहे. त्यांच्यासोबतच आम्ही ही कामं करत असतो. तो एक छंद आहे माझा. बरं, असं पण असू शकतं की काहींना अनेक प्रश्न असतील की ज्यांची उत्तरं त्यांना मिळालेली नसतील. या आपण मार्गदर्शनाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत बरेचशा प्रश्नांची उत्तरं पोहोचवण्याचा प्रयत्न केला. पण काहींना असं असेल की डायरेक्ट जर सरांशी संपर्क साधायचा असेल, आणखीन काही प्रश्न असेल जे आजच्या या मुलाखतमध्ये आलेले असतील, असे काही प्रश्न असेल त्यासाठी माझा नंबर आहे. मी केव्हाही या नंबरवरती संपर्क करून आपले प्रश्न विचारू शकता. त्याचं उत्तर तुम्हाला नक्की मिळेल. त्यासाठी माझा नंबर आहे 7507 320067 7507 7507 320067. धन्यवाद सर. आपण या मल्हारच्या प्लॅटफॉर्मवर आलात आणि अनेक असे शेतकरी बांधवांना खूप अनमोल असं मोलाचं मार्गदर्शन आपण आज केलेलं आहे. मला माहिती आहे आपण हा दिलेल्या सल्ल्यामुळे कदाचित ते विचार करायला भाग पडतील की रासायनिक की जैविक, आणि ते रासायनिकवरून ते आता जैविककडे पण शिफ्ट होतील अशी आपल्याला आशा आपण व्यक्त करू. आणि आपले खूप खूप आभार. आपण मल्हारच्या मंचावर आलात. धन्यवाद. धन्यवाद.